मोकलेली आहे. कारण त्यांना शिवाजी महाराजांसोबत प्रेम नाही, त्यांना संभाजी महाराजांसोबत प्रेम नाही आहे, त्यांना बाबासाहेब आंबेडकर नको आहेत. आणि हे लोक म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे घाणीचं बोचका आहे. आणि आज यांच्यावरती वेळ आली का एक कालामध्ये हे म्हणायचे की महात्मा ज्योतिराव फुलेंना कोण ओळखतंय. आज यांचा नाईलाज आहे की त्यांना महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वाड्यामध्ये जावं लागतं आणि काही का होईना आपल्या जागृतीमुळे त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागतं. ही वेळ आलेली आपल्या जागृतीच्या कार्यक्रमाची. कोण म्हणतंय आज समाज जागृत नाही होत? हे लोक का जागे होत आहेत? अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जरी यांनी घेतलं त्यांच्या मनामध्ये विटार व्हायचा. अरे बाबासाहेब आंबेडकर एखाद्या वर्गामध्ये गेले तर हे म्हणायचे त्या फळाला हात लावू नका, अस्पृश्यतेचा पोरगा आहे. एखाद्या गुरुजीने विचारलं की कुणाला याचं उत्तर येते का बाबासाहेब आंबेडकर हात वरती करायचे. साताऱ्यामध्ये त्यांचं चांगलं शिक्षण पूर्ण होत होतं. प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना साताऱ्याच्या शाळेमध्ये गुरुजीने प्रश्न विचारला की ह्याचं उत्तर कुणाला येते का. बाबासाहेब उभे राहिले. बाबासाहेब म्हणतात हा मला याचं उत्तर येतोय. गुरुजी म्हटले ये त्या फळावरती लिहून दाखव. सर्व पुरोहितांची पोरं उभी राहिली आणि म्हटलं गुरुजी थांबा, त्या भीमरावांना त्या फळाला हात देखील लावू देऊ नका, कारण भीमराव हे अस्पृश्य आहेत आणि त्या फळाच्या मागे आमच्या खाण्याचे डबे आहेत. त्यांनी फळाला हात लावला ना त्या अर्थी आमचे डबे हे बाटवले जातील. आणि यांची अशी स्पर्धा चालू होती का भीमरावाचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. या भारतीय जनता पार्टीला नाईलाज झालं. 125वी जयंती थाटा मातात साजरी करावी लागली. एवढी ताकद संविधानात आहे. एक काल होता भीमरावांना तुम्ही शिक्षण नाकारलं, दुसरा काल उजाडलात. शिवराय जन्माला आले नाही असे सांगणारे महात्मे जन्माला आलेत. आता एकतर यांनी प्रथा सुरू केली होती का तारीख खरी नाही तिथी खरी आहे. अरे तिकडे लालू प्रसाद यादव ज्या दिवस होळी खेळतो रंग लावतो तर महाराष्ट्रात दाखवले जातात. तिकडे मुलायमसिंग यादव होळी खेळायचे महाराष्ट्रात दाखवले जायचे. अरे तिथीला जयंती होते महाराष्ट्राच्या बाहेर तिथी कुणाला माहितीच नाहीये. तिथी म्हणजे काय महाराष्ट्राच्या बाहेर माहिती नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 2024 मध्ये तब्बल 59 देशांनी थाटामाटा साजरी केली. एवढं महात्मा शिवरायांचं 59 देशांमध्ये पोहोचलंय. यांचं महात्मा नाही आहे. अरे हिंदू पंचांग हे पाहतात आणि सांगतात मुलींना की तुमच्या मुलीला मंगल आहे, गुरु आहे. अरे ती चावला एकीकडे त्या गुरुवरती त्या मंगलावरती जाते आणि पाय ठेवून खाली येते आणि ह्यांच्या पत्रिका अगदी मंगलातच चालू आहेत. इकडे चंद्रयान 3 उडून जातो आणि यांचा चंद्र मात्र त्या पत्रिकेतच आहे. शिवाजी महाराजांनी एकही लढा कुठलाही पत्रिका पाहिली नाही, एकही पंचांग पाहिलं नाही. शिवपुत्र संभाजी महाराजांनी एकही पंचांग पाहिला नाही, एकही पत्रिका पाहिली नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वावरती आणि आपल्या मनगटाच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं. पत्रिकेच्या जोरावरती नाही, पंचांगाच्या जोरावरती नाही, हिंदू पंचांगाच्या जोरावरती नाही. आमच्या लोकांना सांगितलं जातं शिवाजी महाराज हे कुणाचा तरी आशीर्वाद घ्यायचे. हो ते घ्यायचे फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ आणि संत तुकाराम महाराजांचे. आम्हाला दुसरा गुरुच माहिती नाही. तुकाराम महाराज शिवबाना सांगायचे शिवा तुझे नाव ठेविले पवित्र सूत्रा, विश्वाचे की छत्रपती, विश्वाला छत्र छाया देणारा शिव तू झाला पाहिजे. शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षानंतर शिवाजी महाराजांना वय वर्ष 12 पर्यंत बेंगलोरला पाठवलं. त्यांना तब्बल 7 भाषांचं तत्वज्ञान येत होतं. त्यांना हिंदी येत होती, त्यांना मराठी येत होती, त्यांना हिंदी येत होती, त्यांना इंग्रजी येत होती, त्यांना गुजराती येत होती, त्यांना मल्याळम येत होती. 7 भाषा शिवबाना अवगत होत्या. अरे नरेंद्र मोदी सरकार हे शिवाजी महाराजांचं नाव घेतं पण मुलांना 2 भाषा सुद्धा येऊ नयेत म्हणून 1ली ते 8वी डायरेक्ट ढकल पास केलं. ढकल पास शिकायचंच नाही फुलताई जाधव मॅडम आणि वाचायचं पण नाही. ही मराठी शाळा आहे. ह्या मराठी शाळेची दैनंदिन अवस्था आहे. काल राज्यभाषा दिवस झाला मराठीचा आणि ह्यांची नातवंड सर्व इंग्रजी माध्यमला आहेत. मी इंग्रजीचा विरोधक नाहीये. विरोधक तर हे लोक आहेत ज्यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदमध्ये इंग्रजी येऊ दिली नाही. सकाळपासून हा माझा 3रा कार्यक्रम आहे. सकाळी पेनमध्ये रामवाडीत केला, दुपारी पनवेल तालुक्यात केला आणि सायंकाळी तुमच्या इथपर्यंत करतो. म्हणून माईकवाल्याला विनंती आहे थोडंसं आवाज ठेव म्हणजे मला जास्त त्रास होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत की मी म्हणत नाही पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष भारताच्या मातीत येतो, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष आपल्या रायगडच्या किल्ल्यावरती जातो,
तो सर्किट हाऊसवरती येतो. सर्किट हाऊसवरती आल्यानंतर तो प्रेस कॉन्फरन्स घेतो. प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर तो पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष काय म्हणतो माहितीये का? ही मुठभर माती मी का घेतली आहे माहितीये का? कारण या मुठभर मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ पायच लागले नाहीत तर विचार सुद्धा लादलाय. आणि हा विचार घेऊन मी पाकिस्तानला सांगेन की जो राजा एका काळात आपला सरसेनानी होता तो राजा आम्ही विसरलोय आणि पाकिस्तानात लढाया लढतोय. शिवराय असे आहेत ज्यांनी मुसलमान, ज्यांनी जैन, ज्यांनी ख्रिश्चन, ज्यांनी लिंगायत, ज्यांनी प्रत्येक धर्माला आश्रय दिला आणि स्वराज्य नावाचं राज्य तयार केलंय. असे शिवराय आहेत. कोण म्हणतोय? पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. आणि तो पुढे सांगतो की आमच्या पाकिस्तानमध्ये द मॅनेजमेंट ऑफ गुरु छत्रपतीज अशा नावाचा 100 मार्काचा आम्ही मुलांना पेपर शिकवतो. आणि यांच्या सत्ता महाराष्ट्रात आहेत. यांच्या महाराष्ट्रात सत्ता आहेत. अरे ज्या ठिकाणी 7वीला छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा होता तो तुम्ही काढून टाकलात. एमएच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवरायांचं चरित्र होतं ते तुम्ही काढून टाकलं. आणि 4थीच्या पुस्तकात शिवरायांचा जन्म लिहिलात. हे तुमचं शिवरायांचं कार्य. छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत की पाकिस्तानचे लोक म्हणतात की आम्ही त्यांना गुरु मानतोय. कोण म्हणतोय? एक मुस्लिम राष्ट्र म्हणतोय. आणि भारताच्या मातीत आला तर तिथीमध्ये आणि तारखेमध्ये आम्ही अडकलोय. जर तुम्ही तिथी आणि तारखेचा वाद करत राहिलात तर उद्या प्रश्न हे लोक तयार करतील. ना तिथीला जन्माला आले ना तारखेला जन्माला आले, हे तर अवतार होते. अवतार. ज्या ठिकाणी आज वास्तू उभी केली त्या ठिकाणी यांनी आपल्या भूमिपुत्राला 9वा अवतार दाखवला. आणि मोदी साहेबांना सांगतात ते आता विष्णूचे अवतार आहेत म्हणून एवढं चांगलं भारतात काम करतात. आणि ज्या ठिकाणी अवताराची संकल्पना येते, ज्या ठिकाणी केवळ अंधश्रद्धेची संकल्पना येते, त्या ठिकाणी देश देशोधडीला चाललंय हे समजायचं. ज्या ठिकाणी एअरलाईन सुरू होते त्या ठिकाणी हे तेव्हाचे गृहमंत्री वेगळे होते. आणि मग राजनाथ सिंगांना पूजन पठण करण्याची वेळ आली तर त्यांनी विमानाला लिंबू मिरच्या बांधल्या. हो आईला म्हटलं गाडीला ठीक होतं, डायरेक्ट विमानाला बांधून टाकलं. आणि त्याने सांगितलं विमान आता पडणार नाही. जिथं बांधलं 7 दिवसानंतर विमान तोच पडला. आणि मग तिकडे सांगायचं सर्जिकल स्ट्राईक चालू होती. सर्जिकल स्ट्राईक यांची कोणती असते माहितीये का? ज्या ठिकाणी मनुष्यबळ नाही त्या ठिकाणी यांची सर्जिकल स्ट्राईक चालते. म्हणजे आता काय करणं गरजेचं आहे तर छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत. जन्माला आल्यानंतर पुढं काय झालं? शिवरायानं वयवर्ष 12 असताना 7 भाषांचं तत्वज्ञान शिकून घेतलं. आपल्या मुलांना धड इंग्रजी नाही, धड मराठी नाही, धड हिंदी येत नाही. आपल्या मुलाला विचारलं आप कहाँ रहते हो तर आपला मुलगा सांगतो की मैं यहाँ से बहुत लांब रहता हूं. आपल्या भारतामध्ये शिक्षणाची दैनंदिन अवस्था चालू आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शिक्षणाची अवस्था कोणती आहे की ती 7 भाषांचे तत्वज्ञान त्यांना अवगत आहे. शिवराय आले पुन्हा किल्ल्यामध्ये शिवनेरीवरती. वयवर तो फक्त 12चं 13 आलं. 13वर ते राजमाता जिजाऊ सांगतायत शिवबा तुम्हाला या मातीमध्ये बळीचं राज्य निर्माण करायचं आहे. प्रत्येकाची आई म्हणते दिन दिन दिवाळी, गाई म्हशीवाली. गाई म्हशी कुणाच्या? गाई म्हशी मामाच्या. हिडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. त्या सम्राट बळीचं राज्य शिवबा तुला तयार करायचं आहे. शिवबानं विचारलं मासाहेब जिजाऊंना राज्य तर तयार करायचं आहे, करावं काय लागेल? जिजाऊ म्हटल्या जा प्रत्येक गावात जा, खेड्यात जा, पाडीत जा, वस्तीत जा, वाडीत जा, तांड्यात जा, प्रत्येकाच्या वाड्यात जा आणि प्रत्येकाला सांग माझ्या स्वराज्यात या, माझ्या स्वराज्यात या, माझ्या स्वराज्यात या. स्वराज्याचा जाहीरनामा शिवबा लिहा. शिवबाने स्वराज्याचा जाहीरनामा लिहा. प्रत्येक माऊल्यास पोटास लावणे आहे. हा स्वराज्याचा जाहीरनामा शिवबाने जाहीर केला. माऊले विचारायला लागले आम्ही तुमच्या स्वराज्यात आला आम्हाला काय भेटणार? शिवबा म्हटले आज तुमची आबरू लखतरीवरती टांगली जातात. आज तुमच्या महिलांची आबरू वेशीवरती टांगली जातात. कुणी येत आहेत? हे यवनांच्या टोळ्या येत आहेत. हे यवनांच्या टोळ्या एवढ्या खतरनाक आहेत की आमच्या दिवसा ढवल्या लग्नातून एखाद्या स्त्रीला उचलून घेऊन जातात.
मग तुम्हाला कल्पना असेल आपल्या कुटुंबामध्ये आजही हिंदू पद्धतीने लग्न जेव्हा होतो, मी आग्र्याचा पोरगा आहे, आग्र्याच्या पोराच्या लग्नामध्ये नवरदेवाच्या हातात कट्यार देतात. हाय कल्पना तुम्हाला? आता एक कट्यार का देतात? तर शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे पेशवे हे यवनांच्या टोल्या आल्या, तुम्हाला उचलण्याची भीती वाटली, कट्यार बाहेर काढा, डायरेक्ट 2 कोथले बाहेर काढा. ती प्रथा आजही आपल्या समाजात आहे. नवरीच्या हातात सुरी असते आणि नवऱ्याच्या हातात कट्यार असते. शिवरायाने शस्त्र शिकवलं, स्वतःचं पोषणच नाही पालनच नाही केवळ, तर शस्त्राच्या साह्यानं आपल्या कशा पद्धतीनं स्वतःचं रक्षण होऊ शकतं आणि रक्षण करण्यासाठी शस्त्र कोणते वापरले पाहिजेत ह्या शस्त्राचं शिक्षण शिवरायाने त्या काळात दिलं. वय फक्त 13 आहे. 13 वर्षाचे शिवबा जात आहेत, दवंडी पिटवतायत या माझ्या स्वराज्यात. शिवरायांना लोक प्रश्न विचारतायत, स्वराज्यात आल्यानंतर काय? शिवराय सांगतात, आपली आबरू लखतरीवरती टांगलीत, आपल्या जमिनी गहाण आहेत. अरे कसतोय आपण, रात्रंदिवस मेहनत करतोय, पण ह्या यवनांच्या टोल्या येत आहेत आणि आपलं धान्य लुबाडून घेऊन जात आहेत. आणि मनुस्मृती धर्म कायद्यात काय आहे? तर कसायचं आम्ही, मात्र कुठल्याही फलाची अपेक्षा करायची नाही. आजही कोकणात जा, नारायण राणेंच्या जिल्ह्यात जा, सामंतांच्या तालुक्यात जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळेल, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये आज कसणारे आपण आहोत, पण कुलाचे आजही आम्हाला ठेवलंय, जमिनीचं मालक आजही आम्हाला केलं नाही. आज मग छत्रपती शिवरायानं काय केलं? प्रत्येक जातीला भेटायला सुरुवात केली. पहिली जात शोधून काढली शिवरायानं. शिवरायांकडे पहिल्या जातीचा मावळा तयार झाला. शिवराय काय करायचे? का आदिवासी पाड्यात जायचे आणि आपली शस्त्र त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवायचे की ती पद्धत शत्रूला कळता कामा नये. शत्रूला कळता कामा नये. शिवराय नावाचं नवे स्वराज्य तयार करतात, स्वतःचं राज्य निर्माण करतात. ना यवनांना कळता कामं, ना मोगलांना कळता कामं, ना इंग्रजांना कळता कामं, ना पोर्तुगाला कळता कामं, कुठल्याच तिथल्या शाळेना कळता कामं नाही. आणि मग शिवरायानं काय केलं? आपलं साहित्य, आपली शस्त्र ही जंगलामध्ये लपून ठेवायची आणि ज्यावेळेस ट्रेनिंगची वेळ यायची पुन्हा एकत्र यायचे. रिटी दांडूच्या नावाखाली शिवरायाने एक एक मावला स्वराज्यात आणला. बहिर्जी नावाचा व्यक्ती पुढे आला. आता बहिर्जी जेव्हा चालत चालत शिवरायांना भेटायला येतोय, तर शिवरायाने काय केली होती? 2 अशी पोरं, जी पोरं अनोळखी व्यक्ती आपल्या स्वराज्यात येताना दिसेल, फक्त मोराचा आवाज काढायचा, म्हणजे कोणतरी अनोळखी येतोय. जसा बहिर्जी चालत 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 येतोय, तो अनोळखी माणूस काय करतोय? मोराचा आवाज करतो आणि शिवरायांना कल्पना देतो, शिवराय कुणीतरी अनोळखी माणूस येतोय, हत्यारं लपवा, रिटी दांडीचा खेळ पुन्हा सुरू करा. आता रिटी दांडूचा खेळ जेव्हा पुन्हा सुरू करायचं होतं, मला एकच सांगायचं आहे, शरद पवारांची आजची चातुर्य नीती, ज्यांना आज तुलना काही लोक शिवरायांसोबत करतात, शिवरायांची चातुर्य नीती कोणती होती? शिवराय काय करायचे? हत्यारं लपवायचे आणि स्वराज्यात प्रत्येक जातीचा मावळा सहभागी करून घ्यायचे. आणि शिवराय काय करायचे? रिटी दांडूचा खेळ सुरू करायचे. बहिर्जी चालत आला आणि त्यांना विचारलं, 13 वर्षाचा पोरगा 16 वर्षाच्या व्यक्तीला विचारतोय, काय रे काय काम आहे? तो म्हणतो, शिवबांना भेटायचं आहे. काय काम काढलंय? नाही भेटायचंय त्यांना बोलवा. तर तो माणूस काय करतो? शिवरायांना मेसेज पाठवतो की बरं तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय, भेटायला या. जेव्हा निरोप धरल्यानंतर शिवराय येतात आणि त्या बहिर्जीला विचारतात, काय नाव तुझं? तो म्हणतो, बहिर्जी. काय काम काढलं? तर म्हणते, स्वराज्यात यायचं आम्ही ठरवलंय. तुम्ही जी दवंडी पिटवली आहे त्या दवंडीमध्ये असं कळालं का जो स्वराज्यात येईल त्याला सहभागी करून घेतलं जाईल. तर बहिर्जीला म्हटलं, तुला काय करता येतं? तर बहिर्जी सांगतो, मला उत्तम वेषांतर करता येतं, मला उत्तम वेगवेगळ्या प्रकारची आवाज काढता येतात, मला उत्तम गुप्तहेर प्रकारची सर्व माहिती मिळवता येते. शिवराय म्हटलं, असं चला आता स्वराज्यामध्ये सहभागी हो. शिवरायानं माणसं हेरली आणि पारंगत केली. तो बहिर्जी म्हटला, मी माझ्या बापासनी निरोप देऊन येतो की मी उद्यापासून स्वराज्यात जातो. तो बहिर्जी 4-5 पावलं पुढे गेला आणि शिवबानं काय सांगतो, म्हणजे मावळा कसा असावा? शिवरायानं निवडलेला मावळा हा इमानदार होता, गद्दार नव्हता. तो इमानदार मावळा शिवरायानं सांगतो, शिवराय एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेस मी आलो तर मोर ओरडला आणि त्या मोरनं तुम्हाला संदेश पाठवला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा शिवराय, मोर दिवसा ओरडत नाहीत. शिवरायांना कळालं की याची चातुर्य नीती आहे. मोर दिवसा ओरडत नाहीत,
मोर रात्री ओरडतात, शत्रू त्याचा फायदा घेऊन तुमच्या जाळ्यात अडकवू शकतो. शिवरायानं ओळखलं, बहिर्जी नाईक ह्याने गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं पाहिजे. म्हणजे शिवरायांचा पहिला मावळा हा आदिवासी समाजाचा, रामोजी समाजाचा एक बहिर्जी नाईक होता. मराठ्याच्या पोरानं एवढा विश्वास टाकला की एक आदिवासी समाजाचा स्वराज्यात आणला. दुसरा व्यक्ती, शिवराय गेले पालखीमध्ये. जेव्हा पालख्या पूर्वी निघायच्या गावागावात, जत्रा भरायच्या, शिवराय जत्रेत सहज फिरत फिरत गेले आणि एक तानाजी नावाचा व्यक्ती चांगला धडधाकट आहे, फिरतोय आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दांडपट्टा चालवतोय, कुणी तर कुणी कुस्ती खेळतोय, तर कुणी उभे उभा आवाज काढतोय. त्या जत्रेतून 2 लोक पकडली. पहिला व्यक्ती पकडला तानाजी मालुसरे. तो शिवरायांना म्हणतो, तानाजी मालुसरे काय म्हणतात, शिवराय आम्हाला स्वराज्यात सहभागी व्हायचंय, जत्रेत आलात पण आम्ही कल्पना देतोय. शिवराय म्हटले, काय करता येतं तुम्हाला? तानाजी मालुसरे म्हटले, तुम्ही सांगाल ते करता येईल, मला फक्त सांगा काय करायचं आहे. तानाजी मालुसरे कोळी समाजाचा व्यक्ती शिवरायांसोबत सहभागी झाला. दुसरा संभाजी कावजी नावाचा व्यक्ती धिप्पाड होता एकदम. शिवरायाने ह्याला हेरलं की संभाजी कावजी कोणत्या जातीचा आहे पाहिलं नाही. शिवरायानं संभाजी कावजीला एकत्र केलं, कारण त्यांना माहिती होतं माझ्या वडिलांचा भाऊ संभाजी ज्याला मारलं तो अफजल खान सुद्धा संभाजी कावजी सारखाच आहे. अफजल खानाला मारायचं असेल तर संभाजी सारखा व्यक्ती आपल्या स्वराज्यात असला पाहिजे. संभाजी कावजीला सोबत घेतलं. तिसरा व्यक्ती भेटला. पुन्हा शिवरायांना एक एक व्यक्ती असे सापडत गेले की नेताजी पालकर सारखे, बाजीप्रभू देशपांडे सारखे, जीवा महाले सारखे, म्हणजे प्रत्येक जातीचा व्यक्ती शिवरायाने स्वराज्यात आणला आणि प्रत्येकाला वेगवेगळी पदं दिली. आणि आज ज्या शिवाजी महाराजांचा वापर हे मुसलमानांच्या विरोधात करतात, ते मुसलमान सैनिक शिवरायांसोबत मरायला तयार झालेत. हा इतिहास लोकांना सांगितला जात नाहीये. कोण आहेत ते मुसलमान सैनिक जे शिवरायांसाठी न्यूचावर झाले? तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. अफजल खानाचा वकील कोण? कुणी खान, कुणी मौलाना, कुणी पठाण नाहीये, कुणी हाजी कैदार नाहीये. खान, मौलाना, पठाण, कादर नाहीये, तर अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर एवढंच शिकवलं. कुलकर्णी लिहायला यांचे काय हात तुटले होते का? कुलकर्णी बोलायला यांची जीभ तुटली होती का? हे का सांगत नाहीत? अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि शिवरायांचा वकील काजी हैदर एक मुसलमान शिवरायांचा वकील होता. हे स्वाभिमानानं लोकांना सांगा ना, का नाही सांगतात? शिवरायांसोबत 700 पठाणांची फौज होती, ती मुसलमान होती. शिवरायांचा अंगरक्षक दौलत खान, शिवरायांचा तोफखान्याचा प्रमुख इम्रान खान, कोण आहे काजी हैदर, कोण आहे मीर मोहम्मद, कोण आहे दर्या सागर, एवढं तरी ओळखलं पाहिजे. शिवरायांचे प्रामाणिक मुसलमान सैनिक होते. दौलत खान असतील, मीर मोहम्मद असतील, काजी हैदर असतील, इम्रान खान असतील, दर्या सागर असेल, हे असे चांगले मुसलमान सैनिक शिवरायांसोबत आले. पण ते का आले? तो सुद्धा इतिहास आहे. मोगलांचा पवित्र ग्रंथ असा म्हणतो, मुसलमानांचा पवित्र ग्रंथ असा म्हणतो की अल्लाह तालानं जो ग्रंथ लिहिला त्या अल्लाह तालाचा फरमान आहे. त्या 6वीं आयत मध्ये कुरान मध्ये, हे मुसलमानों अगर हम इस्लाम को कबूल करते हो तो कबूल करने वाला मुसलमान अगर जालिम का साथ देता है तो वो मुसलमान नहीं, लेकिन मजलूम के साथ कंधे से कंधा लगाकर इंसानियत के लड़ता है, वही असल में मुसलमान होता है. हे कुणी सांगितलं? सांगणारे कोण? पैगंबर साहेब. आजच्या मुसलमानांना आपला इतिहास माहिती आहे का? आजच्या मुसलमानांना माहिती आहे का त्यांची भावकी स्वराज्यासाठी लढत होती? अरे औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जवर, हे रेसिझम नुसार मोगल आहेत. हे रेसिझम नुसार आदिलशाहचे रेसिझम असतील, मोगलांचा रेसिझम असेल, पोर्तुगालचा रेसिझम असेल, पण इकडचा महादेव इकडे मोहम्मद झालाय. आमच्या मोहल्ल्यामध्ये अब्बास भाई येरुलकर आहे आणि आमच्या रोहामध्ये सुहास येरुलकर आहे. सुहास येरुलकर मराठा आहे आणि अब्बासभाई येरुलकर मुसलमान आहे. म्हणजे इकडचा महादेव इकडे मोहम्मद झाला. तो का झाला त्याचं कारण मनुस्मृती धर्म कायद्यानं आम्हाला जेवणापासून ते झोपेपर्यंत जेवढं साहित्य लागतं, जेवढं आकलन करण्याचं साहित्य सक्रिय लागतं, हे सर्व नाकारलं होतं. अगदी आम्ही जमिनीवरती थुंकायचं नाही. आमच्या गळ्यामध्ये घाडगं आणि पाठीला झाडू असलेली पेशवाई ही मोडीतच नाही, तर मनुस्मृती धर्म कायद्याने सांगितलं की यांनी गायत्री मंत्र म्हटले, यांची जीभ छाटा. आज देशाचे राष्ट्रपतींचा अपमान होतो. 22 जानेवारीला देशामध्ये गौरव दिवस साजरा होतो. गल्ली मोहल्ल्यामध्ये त्याचा सूचना पाठवल्या जातात का दिवाळी सारखा आनंद साजरा करा.
पण ज्या मनुस्मृती धर्म कायद्यानं एकलव्याचा अंगठा कापला, त्यांच्या वारसदार द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी बोलवलं नाही. का नाही बोलवलं? आणि आमचे विचारवंत काय बोलतात? ही माझं वय आता 24-25चं, आमच्यासारख्या पोरांना काय म्हणतात? त्यांची डोकी बिघडलीत म्हणते. आणि आमच्या आ साळुंके काय सांगतात? साळुंके साहेब सांगतात की आमचं 60 किलोचं शरीर आहे, 2 ग्रामचा मेंदू आमचा नाही. आमचा डोकरा मरायला टेकला, आगरी भाषेने तर कोण असेल तर, आमचा डोकरा मरायला टेकला, पण तो डोकरा जाता जाता म्हणतोय आता कळलं खरं इतिहास आहे. कधी? जाताना. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तलवारच नाही चालवली, तर सामाजिक न्याय व्यवस्था प्रस्थापित केली. प्रत्येकाला समान न्याय दिला. इम्रान खान असेल, काजी हैदर असेल, नेताजी पालकर असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, जीवा महाला असेल, प्रत्येकाला समान न्याय दिला. 10 नोव्हेंबर 1659 प्रताप गटावरती गाठाभेटी होत होत्या. यांना माहिती होतं शिवरायाचा पराजय झाला पाहिजे. दिलेर खानाच्या सोबत अनेक इथले पुरोहित एकत्रित झाले आणि वाईमध्ये असा यज्ञ केला. त्या यज्ञाचा परिणाम शिवरायांचा पराजित होऊ द्या, पण त्यावेळेस सुद्धा यांचा यज्ञ हारला आणि विजय शिवरायांचाच झालाय. दिलेर खानाचा पराभव यज्ञ सुद्धा करू शकला नाही, शिवराय करू शकलेत. हा इतिहास आहे. आणि म्हणून दिलेर खान असेल, आमच्या लोकांना केवळ एवढं शिकवलं, मुस्लिम द्वेष. शिवजयंतीच्या दिवशी हे लोक काय करतात? एखादा शिवराय दाखवतात आणि त्या ठिकाणी एखादा मुसलमानाचा, एखादा अफजल खान दाखवतात आणि अफजल खानाचा कोतला बाहेर काढताना फोटो टाकतात आणि खाली लिहितात दहशतवाद असाच संपवावा लागेल. माझ्यासोबत 4-5 नावाचे मुसलमान आमचे गाववाले शिवजयंतीला आले आणि मला ज्या ठिकाणी नवीन व्याख्याता म्हणून बोलवलं होतं, त्या ठिकाणी माझे 4-5 मुसलमान सहकार्यांना ते विचारतात, तुम्ही शिवजयंतीला कसे? ते म्हटले, अरे आमचे पूर्वज सुद्धा शिवरायांसोबत लढलेत म्हणून आम्ही या ठिकाणी शिवजयंतीला आलोत. म्हणजे मुस्लिम बांधवांना सच्चा इतिहास माहिती होऊ लागलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये शिवरायाने कोणत्या मराठा नावाचा शब्द वापरला नाही. शिवरायाने वापरला महारठ. महारठ म्हणजे काय? मोडणार, वाकणार, झोडणार असा त्याचा अर्थ होत नाही. महारठ म्हणजे काय? लढणारा, भिडणारा. मग मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे जात नाही, मराठा म्हणजे धर्म नाही, मराठा म्हणजे पंथ नाही, मराठा म्हणजे कुळ नाही. आणि म्हणून मराठा या नावावरती आरक्षण कायदेशीर देता येत नाही. 1871चा गॅझेट वाचा. 1881ला साताऱ्यामध्ये इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली आणि त्या जातीनिहाय जनगणनेच्या अर्जामध्ये एल्फिस्टन नावाचा गव्हर्नर बॉम्बेचा, तो एल्फिस्टन नावाचा गव्हर्नर असा लिहितो, मराठा आर फाउंड ओव्हर द डिस्ट्रिक्ट 8081 सेन्सस इन्क्लूड देम बाय कुणबीज. मराठा ही जात नाहीये. मराठा म्हणजे आगरी, मराठा म्हणजे कुणबी, मराठा म्हणजे तेली, मराठा म्हणजे माली, मराठा म्हणजे बंजारी, मराठा म्हणजे मार, मराठा म्हणजे मातंग, मराठा म्हणजे चांबार. 18 प्रगड जातीचा 12 बुद्धार जो लढेल तो खरा मराठा. मराठा जात नाहीये. भिडणारा, लढणारा, ताकदवान, शौर्यवान हा मराठा होता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणायचे, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. युद्ध कधीही चालून येतोय, पण तुकाराम महाराज म्हणायचे, ठोकाय अक्षर मज नाही अधिकार, बरे देहा कुणबी केलो, नाहीतर दंबेचे असतो मेलो. देवा मला कुणबी कुळात जन्माला घातलंस, माझं भाग्य आहे. कारण जर कुणबी जन्माला आलो नसतो तर अनाजी पंत, मोरपंत पिंगले, गागा भट, बाबाजी भट यांच्यासारखा फुगून मेलो असतो. तुकोबरायांनी 4992 अभंग लिहिले. किती कुणब्यांच्या पोरांना माहिती आहे की तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ती लिखाणबंदी होती, प्रबोधनबंदी होती, कीर्तनबंदी होती, प्रवचनबंदी होती. आणि म्हणून त्यांची गाथा या लोकांनी देऊच्या नदीमध्ये बुडवली. हा सत्य इतिहास का नाही तुम्ही सांगत? हे खोटं सांगतात. ती गाथा पुन्हा म्हणते तरंगली. ह्यांचा विमान डायरेक्ट 14व्या आणि 15व्या 16व्या शतकात चालत होता. तुकाराम महाराज न्यायला पुष्पक विमान आला. बरं ठीक आहे, आम्ही त्याचा आदर केला, पण पुष्पक विमानाचा शोध तरी कानी लावला? रामाने लावला, सीताने लावला, कृष्णाने लावला, कुणीतरी लावला म्हणून सांगा. कुणाच सांगत नाही. बरं तुकाराम महाराज म्हणतात वैकुटी नाही धैभात.
तुकाराम महाराज शिवरायांचे खरे गुरु आहेत. आम्ही जाहीरपणे निर्भयपणे सांगितलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गुरु तुकाराम महाराजच्या इतिहासात नाही. गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा दादोजी कोंडदेवचा कोणताच पुरावा नाही. उलट दादोजी कोंडदेव आदिलशहाचा नोकर होता, चाकर होता, म्हणून दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा कधीच गुरु नव्हता, नसणार, आणि दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला आमचा विरोध राहील. आमचे तांबे साहेब, मला वाटते तांबे सरांचं नाव चरणदास तांबे साहेब, ते दादोजी कोंडदेव काढायला गेले होते पुण्यामध्ये. जेव्हा दादोजी कोंडदेवच्या संबंधामध्ये हिंदू किंग इस्लामिक नावाचं पुस्तक लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकामध्ये शिवरायांची, राजमाता जिजाऊंची बदनामी केली. द बायोलॉजिकल फादर्स छत्रपती शिवाजी दादोजी कोंडदेव, शिवरायांचे गुरुच मार्गदर्शक शिक्षकच नव्हे तर त्यांचे वडील म्हणजे जिजाऊपासून औरस पुत्र जन्माला आलेले शिवराय होते, असं घाणेरडे लिखाण जेम्स लेम करतो आणि त्याचं स्वागत बम पुरंदरे करतात. बम पुरंदरे आमच्यातून निघून गेले असले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण त्यांनी आमच्या महापुरुषाची बदनामी केलेली आहे. आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. ते असं म्हणतात की 25 होनस शिवराय कुलबीनी विकायचे. आणि काय तुम्ही सांगताय, का खोटा लिहिताय? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा जाहीरनामा सादर केला आणि रयत नावाची एक सिस्टम उभी केली आणि त्या रयतेमध्ये प्रत्येकाला स्थान दिलं. बघा, लक्षात घ्या, हा पहिला विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे येण्याच्या अगोदर शेवटचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की दादोजी कोंडदेव हे लोक गुरु दाखवतात, दुसऱ्या व्यक्तीचं नावच घेत नाही, कारण मला त्याला मोठाच करायचा नाही. आमच्या लोक त्याच्यामध्ये वेडे झालेले आहेत, त्यांच्या भावना दुखावतात, कुणाच्या तरी भावना दिखावल्या पाहिजेत, म्हणून आमचा विषय नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावरती छाबीना उभा केला आणि त्यामध्ये अफजल खान शिवाजी महाराज गाठाभेटी होत आहेत. अफजल खानाचा कोथला शिवराय बाहेर काढतायत, पण मेनातली तलवार कृष्णा भास्कर कुलकर्णीने काढली. उद्या हयातीमध्ये शिवरायांच्या कपालावरती वार करणारा कुणी काजी हैदर अफजल खान मोगल कोणच नाही आहेत, एकाच. त्यावेळेस सुद्धा गद्दार हाच होता. ज्या सत्यता आहेत, शिवरायांवरती कपालावरती वार करणारा कुणी काजी, कुणी हैदर, कुणी मौलाना, कुणी पठाण नाहीये. अरे वकील कसा असतो? वकील लिहिण्याचं काम करतो. त्याला मनुस्मृतीने अधिकार कोणते दिलेत? त्या काळात धर्म कायदा मनुस्मृती. तो मनुस्मृती कायदा काय सांगतो? वकिलाचं काम लेखाजोटी करण्याचा, वकिलाचं काम शस्त्र चालवण्याचं नाही. तरी सुद्धा त्यानं कायद्याचं उल्लंघन केलं. कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं आपल्या मेनातली तलवार बाहेर काढली आणि त्याच्या बुद्धीच्या जोरावरती त्याने शिवरायांच्या कपालावरती तलवार मारली आणि शिवरायांच्या जखम पडली. जर त्यावेळेस सय्यद बंडा धावूनच आला होता, संभाजी कावजी नसते, तर कदाचित शिवराय धारातीर्थी पडले असते आणि इतिहास पुटपुटला असता की अखेर शिवरायांचा खात्मा कुणी मोगलाने नाही तर कुलकर्ण्यानं केला. पण शिवरायानं सुद्धा कुलकर्ण्याला सांगितलं, ब्राह्मण हत्या करणं पाप आहे, हा मनुस्मृती धर्म कायदा सांगतोय. सोडलंय तुम्हाला, जा, तुमच्यावरती पाणी सोडलंय. शिवराय परत पाठ फिरवतायत, तेवढा पेनातली तलवार पुन्हा बाहेर काढतोय आणि शिवरायाच्या माती आणण्याचा प्रयत्न करतोय. पण शिवरायानं तो उल्लेख काढून टाकला आणि सांगितलं, ब्राह्मण म्हणून आम्ही मुलायजमा करणार नाहीत. एका कुलकर्ण्याचे 2 कुलकर्णी केले. का केले? काय कारण होतं? शिवाजी महाराजांनी कुलकर्णी उभा कापलाय. आम्हाला आठवण देता कामा नये. काल मनोज जरांगेने आंदोलन केलं आणि मनोज जरांगेने 2 शब्द काय म्हटले, ह्यांच्या पोटात दुखायला लागलं. अरे, आम्ही नानासाहेब फडणवीसाला धोतर गुंडलून पळवलंय पुण्यातनं. 1818 आम्ही विसरलो नाही, तुम्ही पण विसरू नका. 1 जानेवारीचा भीमा कोरेगाव आम्ही आजही विसरलेलो नाही आहोत. नानासाहेब फडणवीसांचा इतिहास आठवा. नानासाहेब फडणवीसानं त्या काळामध्ये धोकेबाजी केली स्वराज्यासोबत आणि आता या मराठ्यांचे हालाल केले जातात. SIT नेमली यानं. अरे, जेव्हा आमच्या भिवंडीमध्ये भोसलेला तुम्ही मारलत, ठार केलं, तेव्हा तुम्हाला SITची आठवण नाही झाली. ज्या वेळेस नुकता कल्याणमध्ये एक प्रकरण झालं, त्या प्रकरणावरती बोलू इच्छित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा यांना IB CBIची ओळख नाही झाली, पोलीस डिपार्टमेंटची ओळख नाही झाली.
मात्र जरांगेने दोन शब्द काय म्हटले, हा बामणी कावा आम्ही गाडू, ह्यांच्या पोटात दुखायला लागलं. अरे तुमच्या बापाने दिले फक्त तुम्हाला अधिकार, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापाने सार्वजनिक अधिकार दिलेत. प्रत्येकाला अधिकार दिलेत बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. यांच्यासाठीच घेतले, पण आपल्या बापांनी यांना सुद्धा दिलेत. पण त्याचा गैरवापर हे लोक करतायत. म्हणून जागृत राहिलो पाहिजे आपण. आणि जागृत राहण्यासाठी काय केलं पाहिजे, आपला इतिहास आपण विसरता कामा नये. ज्या शिवाजी महाराजांनी यांच्यावरती पाणी सोडलं होतं, पाणी सोडल्यानंतर सांगितलं होतं जा, माफ केलं, पण उलट वार केला, पाठीत मारण्याचं काम केलं. एका कुलकर्ण्याचे 2 कुलकर्णी केले शिवरायांना. पुढे या, बरोबर 13 जानेवारी 1660 शिवराय येत आहेत पन्हाळगडाकडे येताना सिद्धी जवाहर चालून आलाय. सिद्धी जवाहराकडे फौज आहे लाखोनिशीची, तिकडे दिलेर खानाकडे फौज आहे लाखोनिशीची. अरे जीवा, महालानं त्यावेळेस लढा प्रतापगडावरती जिंकला, पण शिवा काशीत हा सिद्धी जवाहरला भेटीला गेला आणि पालखीमध्ये बसून शिवरायांना म्हणतो. म्हणून मी म्हणतोय, इथं जर भामसेपचे कार्यकर्ते असतील, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते असतील, भारिपचे कार्यकर्ते असतील, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील, सर्वांना हात जोडून विनंती करतोय, जर बनायचं आहे ना तर तुमच्या नेत्याला साथ देताना शिवा काशीद म्हणून साथ द्या. परिवर्तन 100% झाल्याशिवाय राहणार नाही. शिवा काशीदाला माहित आहे मृत्यूच्या दारात उभा आहे मी, मला मारलं जाईल. शिवरायांना म्हणतो, शिवा काशीद, शिवराय तळाच्या गाठाभेटी करायला तुम्ही जाऊ नका, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. शिवराय तुम्ही तहासाठी जायचं नाही. हा शिवा तयार आहे. शिवा काशीदासाठी वेगळी पालखी तयार केली, शिवरायासाठी वेगळी पालखी तयार केली. पन्हाळगडावरून ती तारीख होती 13 जून 1660. एक पालखी निघाली विशालगडाकडे, तर दुसरी पालखी निघाली मृत्यूच्या दारात. शिवा काशीदला माहिती आहे 6 महिने झाले मी कार्यकर्ता झालो शिवरायांचा, 6 महिन्यामध्ये प्राण माझा द्यावं लागणार आहे. प्राण हातात घेऊन शिवा काशीदाची पालखी पुढे चालली, सिद्धी जवाहरच्या समोर गेली. सिद्धीने विचारलं, शिवा बोलवले शिवराय. त्याला वाटलं शिवरायाचा आहे. शिवा काशीद पालखीतनं खाली उतरले, शिवरायांना बांधलं गेलं. शिवा काशीदाला उभे बांधतायत आणि फाजल खान अफजल खानाचा मुलगा समोर येतोय आणि सिद्धी जवाहरला म्हणतोय, शिवराय एवढ्या लवकर पकडले जातील अजिबात शक्य नाही. शिवरायाने वारा वादलासारखा पळतो. शिवरायाची चातुर्याने ती फाजल खानाला, अफजल खानाला माहिती आहे बलाढ्य माझा बाप मारलाय शिवरायानं. फाजल खान पुढे आला. फाजल खान म्हणतोय, कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं, म्हणजे लक्षात घ्या गद्दारी ज्यांनी स्वराज्यासोबत केली त्या गद्दारामुळे शिवा काशीदला आपलं प्राण गमवावं लागलं. शिवा काशीद वाचला असता, पण कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने वार केला होता शिवरायांवरती. अवघे 6 महिने झाले होते. 6 महिन्यामध्ये वार झालेली जखम ओळीच असेल. फाजल खान पुढे आला. फाजल खान म्हणतो, हुजूर ये शिवा हो नहीं सकता, आप कैसे कह सकते हो ये शिवा हो नहीं सकता. अफजल खान मारते समय ते सांगतायत, माझे पिताश्री मारताना कृष्ण भास्कर कुलकर्ण्यानं वार केलाय, ती वाराची जखम याच्या ऐका पहा. जीर्णटूक बाजूला केला, पाहिलं तर काय ती वाराची जखम नाही आहे, केलेला वार नाही आहे. ज्या अर्थी वार नाही त्या अर्थी शिवराय नाही आहेत. हा शिवाचा आहे. शिवा काशी धारादिती पडला, डोल भाले खोपसले आणि काय म्हणतो, अरे वेड्यांनो तुम्ही डुप्लिकेट शिवाजीला ओळखू शकले नाही तर ओरिजिनल शिवाजीची गोष्ट सोडून द्या. शिवा काशी धारादिती पडला, मरणाच्या दारात उभा होता, कोणत्याही प्रकारचा विचार नाही केला, पण आपल्या नेत्यासाठी प्राणाची बाजी लावायला तयार झाला. आणि आताचे डायरेक्ट गुवाहाटी मध्ये आधी बिधी नाही, सुरतला आले. अरे शिवरायांनी सुरत लुटली नाही, सुरत जिंकली आणि सुरतेतून जेवढा पैसा आणला तो शेतकऱ्यांना वाटला. कुणाला बैल जोड दिलं, कोणाला नांगर दिला, कुणाला बी बियाणा दिला, कुणाची राहायला घरं उभी केली. पण शिवरायानं सुरतेला जिंकलं, स्वराज्याच्या कामी आणलं. यांनी गुवाहाटीतनं पॅकेज आणले, कुणालाच कळलं नाही खोकं गेलं कुठं. हा गुवाहाटीचा इतिहास. शिवरायांनी सुरत जिंकली, एवढीच नाही, शिवरायाने स्वराज्यात आणलेला प्रत्येक धन स्वतःच्या मालकीचा केला नाही. यांनी काय पेरलं, अमावस्येच्या रात्री भूत निघतात,
अरे अमावस्याच्या रात्री भूत निघत नाहीत, तर अमावस्याचा अंधाराचा फायदा घ्या. शिवराय काय सांगायचे, ज्या आरती लढताय तुम्ही हजार होतात, मोगल लाखो मध्ये आहे, यवनांच्या टोळ्या लाखो मध्ये आहेत, इथले पुरोहित मोगलाला साथ देत आहेत, आदिलशहाला साथ देत आहेत, पोर्तुगीजांना साथ देत आहेत. काय करा? शिवराय म्हणतात मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे असे म्हणत बसले का? अजिबात नाही. पाटील साहेब तुम्हाला आज एवढा मोडला यांनी तुमचा पार गर्विष्ठपणाच काढून टाकला. यांच्या सभेत हे म्हणत होते ज्यांची लायकी नाही ते सत्तेत गेले. अरे बाबासाहेब आंबेडकरांवरती एक शब्द देखील यांनी काढता कामा नये. बोलण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. या महाराष्ट्राचे सेक्रेटरी भांगे साहेब, ते भांगे साहेब वरती बोलताना ते सत्तेचे सेक्रेटरी नाहीत, ते संविधानातून सेक्रेटरी झालेत. त्यांची जात काढता कामा नये. ते शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी, डीएनटी, व्हिजेएनटी, एमबीसी, ओबीसी हे आहेत म्हणून त्याच्या जाती काढाल, चालणार नाही. जरांगे पाटील साहेब तुम्ही सुद्धा संविधान वाचा आणि इथून पुढे असं अजिबात बोलता कामा नये. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली कामं करायला लागतात. अरे जेव्हा ह्या पुरोहितांची लायकी नव्हती तेव्हा मराठ्यापासून आदिवासींपर्यंत सर्वांना शूद्र आणि अतिशूद्र आपल्याला केलं होतं, आणि ह्यांची लायकी नसताना त्यांच्या हाताखाली आपला सैन्य काम करत होता. पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांची लायकी नाही तुम्ही म्हटलं त्याला IAS बनवलं, IPS बनवलं, ISI बनवलं, दंडाधिकारी बनवलं. अरे जिथं तुम्हाला साहेब कोणी म्हणत नव्हता तिथं लोक म्हणायला लागले कांबळे साहेब नमस्कार. कशामुळं झालं? बाबासाहेबाच्या संविधानामुळं. एक एक शब्द जपून बोला. तुमचं आंदोलन आमचा विरोध नाही, मराठा आरक्षणाला विरोध नाही. अरे उलट आमच्यासारखी पोरं गेली 40 वर्ष 3 पिढ्या ह्या आरक्षणासाठी खपल्यात म्हणून तुम्हाला आरक्षण समजलंय, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनंतर इथला बहुजन समाज एकत्र आलाय आणि मराठा एक काल होता की आरक्षणाच्या विरोधात होता. असा कोणता प्रसंग घडला की आज मराठा रस्त्यावरती आहे, त्याचं पूर्ण श्रेय हे फुले शाहू आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना द्यावं लागेल. त्यांच्यामुळे आग्र्याला करायला ओबीसी कोण आहे, त्यांच्यामुळे कोळाला समजला एसबीसी कोण आहे, त्यांच्यामुळे मुसलमानाला समजला मायनॉरिटी कोण आहे. फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांची ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. कुणी निराश राहू नका, कुणी नाराज राहू नका. 2024 चालू आहे पण तेवढ्या ताकदीनं फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा लढा सुद्धा उभा राहत आहे. अरे आमच्या पोरी यलंबाला गेल्या जोगतीनी होऊन आल्या, आमच्या पोरी खंडोबाला गेल्या मुरल्या होऊन आल्या. एकच संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, आग्र्याच्या पोरी सुद्धा कलेक्टर झाल्यात. हा इतिहास आहे यार. मुंबई जिल्ह्याचे आयुक्त, रेल्वे डिपार्टमेंटचे माझा मामा म्हणजे रवींद्र सिसवे संविधानामुळे आज आयुक्त झाला. कशामुळे झाला? संविधानामुळे. म्हणजे याचा अर्थ मला काय गांभीर्याने सांगायचं आहे, मला माहिती आहे तुम्ही सर्व केडर बसलेत उभे आणि ऐकतात, ते केडर नाहीत. त्यांच्यासाठी मला फक्त एकच सांगायचं आहे, शिवचरित्राचा विषय एवढा गांभीर्याचा आहे की त्यांच्या लढाई आणि ढाल तलवारीमध्ये शिवचरित्र नाही तर शिवचरित्रामधून शिकायला मिळतं. अरे शिवाजी महाराजांनी जाती मोडल्या. प्रतापराव गुज्जर गरीब कुटुंबातला आहे, गरीब जातीचा आहे. प्रतापराव गुज्जर धारातीर्थी पडल्यानंतर शिवबा त्यांना भेटायला गेले. त्यांच्या पत्नीला म्हणतात ताई तुम्ही स्वराज्यात या, तुमचा पती स्वराज्याच्या कामी आलाय. ताई रडायला लागल्याने ताई म्हणतात दादा, राजे म्हणते माझी पोरगी उपवर झाली आहे, माझ्या पोलीचा ऐन तारुण्यात लग्न झालं पाहिजे, पण आज तिचा बाप पाठीराखा तिला सोडून गेला, माझ्या मुलीशी लग्न कोण करणार? शिवराय म्हणतात माझा मुलगा राजाराम. शिवराय 300 किल्ल्याचे मालक आणि प्रतापराव गुज्जर एका गरीब कुटुंबाचे. शिवरायानं एकरीच्या जमिनी नाही पाहिल्या, नोकरी नाही पाहिली, पैसा नाही पाहिला. शिवरायानं जाती मोडल्या आणि प्रतापरावांच्या गुज्जरांच्या मुलीला आपली सून म्हणून स्वराज्यात आणलं. एवढंच नाही, रायगड किल्ल्याचा किल्लेदार तुम्ही पाहिलं तर कोण आहे? रायगडच्या किल्ल्याचा किल्लेदार एका रायनाथ महाराला केलं शिवरायानं. भीमा नावाचा लोहार शिवरायाच्या स्वराज्यात आला. पहिली तलवार शिवरायानं हातात घेतली ती भीमा नावाच्या लोहारानं घडवली. एका लोहाराच्या कुटुंबाला शिवरायानं आपल्या शस्त्रांचा, सैन्याचा, दलाचा प्रमुख केलाय. एक लोहार कुटुंबाचा व्यक्ती ज्याचं नाव भीमा आहे, म्हणून भीमा हे नाव ऐतिहासिक आहे.
एक आमचा भीम आहे आणि एक इतिहासातला भीम आहे. भीम ज्याच्या नावाचा मुलाचं नाव आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमराय जरी असलं तरी भीम हे नाव इतिहासात आम्हाला सापडतं. पण ह्याने 5 भीमा आम्हाला दाखवली. हा इतिहास आहे. म्हणून त्या काळातला भीमा लोहार पुढे आलाय, जीवा महाला पुढे आलाय. बाजीप्रभू देशपांडे कायस्थ आहेत. अरे उभा शेवटच्या क्षणापर्यंत बाजीप्रभू देशपांडे लढत राहिले. जोपर्यंत विशालगडावरती शिवराय जात नाही बाजीप्रभू हे खिंडीत लढत राहिले. मला एवढं सांगायचं आहे, जयंती शिवरायांची आहे मग शिवरायांचा इतिहास सुद्धा मांडला गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस पूर्ण गेली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 ला संविधान सभेमध्ये लोकसभेमध्ये मसुदा तयार केला. मसुदा तयार केल्यानंतर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान पूर्ण लिहून झालं. 26 नोव्हेंबर 1949 ला या भारतीय संविधानाची लोकार्पण करायचं आहे. लोकांना बहळ करायचं आहे. काय करायचं? पत्रकार बाबासाहेबांसमोर आले. पत्रकार विचारतात, बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला त्रास नाही का झाला संविधान लिहिताना? तर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोक हो, मला शारीरिक त्रास झाला पण मानसिक त्रास झाला नाही का? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या संविधानात मी शिवरायांचं स्वराज्य उतरवलंय. म्हणून माझ्या समोर आदर्श हे शिवरायांचं होतं. किल्ल्याचं प्रमुख एक कोण आहे? तर स्वराज्याचा रायनाथ महार, या महाराष्ट्राचा सचिव रत्नाकर गायकवाड संविधानामुळे झालेत. हे आम्ही विसरता कामा नाहीत. आणि तुम्हीच तो राजगृहाच्या बाजूला बाबासाहेबांनी जिवंतपणे सांगितलं, अरे एक वेळा माझे हृदय धाडावरती पडलं तरी चालेल, अरे एक वेळा माझं घर पाडलं तरी चालेल, पण जो माणूस माझ्या पुस्तकाला हात लावेल त्याचे हात कापून टाकेल म्हणणारे बाबासाहेब, त्यांचा तुम्ही छायाचित्र असलेलं पुस्तकालय पाडून टाकताय, त्यांची प्रेस पाडताय. किती लोक जागृत आहेत. बाबासाहेब म्हणायचे, अरे 10 वर्षानंतर एक एक पानावरचा त्यांना अक्षराने अक्षर ओळखायला शिकवले बाबासाहेब आंबेडकरांनी. कृष्णाजी अर्जुन केरलुस्करांना समजला की बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झालेत. कृष्णाजी अर्जुन केरलुस्कर गुरुजी बाबासाहेबांना भेटायला गेले आणि बुद्ध नावाचं पुस्तक त्यांना दिलं. आता धम्माचं पुस्तक बाबासाहेबांच्या हातात आलं. बाबासाहेब म्हणतात, जर कृष्णाजी अर्जुन केरलुस्करांनी मला हा बुद्ध त्यांचा धम्म हा पुस्तक दिलाच नसता तर माझी आणि बुद्धाची कधी ओळखच झाली नसती. मला कृष्णाजी अर्जुन केरलुस्करांनी हा धम्माचं पुस्तक दिलं. ते कृष्णाजी अर्जुन केरलुस्कर गुरुजी हे मराठा आहेत. जे शाहू महाराजांना करायला, अरे कुणीतरी बॅरिस्टर झालंय, हत्तीवरनं साखर वाटली राजानं आणि गावाला पाचारण केलं, सायंकाळी जेवायला या, एका महाराचं पोरग बॅरिस्टर झालंय. आज माझा पुढं वारसा चालवणारा खरा आंबेडकरच असेल हे सांगण्याचं धाडस 1920 ला माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत शाहू महाराजांनी केले. ते शाहू महाराज कोण आहेत? मराठा आहेत. ज्या सयाजीराजे गायकवाड विचारलं, बाबासाहेब आम्ही स्कॉलरशिप देणार पण तुम्ही त्याचं काय करणार? माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी. बाबासाहेब म्हटलं, माझं शिक्षण माझ्या समाजासाठी आहे. अरे एक शतकानंतर एक शतक उठून गेला. एक शतकानंतर कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवरती लिहिलंय, दी ओनली वन ब्रिलियंट स्टुडंट इन द वर्ल्ड, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आजही त्यांना मरणोत्तर किताब बहाल केलं बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठानं. ते कोलंबिया विद्यापीठ म्हणत होतं, बाबासाहेब तुम्ही व्हाईस चान्सलर बना, कुलगुरू बना. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला बाबासाहेब म्हणतात, अजिबात नाही, माझं शिक्षण केवळ माझ्या समाजासाठी आहे. मग आता आपल्याला लढा उभा करावा लागेल. बाबासाहेबांनी कलम लिहिलं 13. त्यांनी सांगितलं, मागचे पुढचे मनुस्मृतीसारखे काले कायदे आजपासून शून्यावत. म्हणून RSSच्या डोळ्यात नजरेत जो चालतोय कायदा तो आहे 13 कळा. 14 मध्ये लिहिलं, एव्हरीवन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ, सर्वांना कायदा समान. अजिबात नाही, कायदा सर्वांना समान नाही आहे. 70,000 कोटीचा ज्यांच्यावरती आरोप लावताय, तिसऱ्या दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री बनवताय. कायदा समान आहे का? 70,000 कोटीचा आरोप. हे NCP नाही, हे राष्ट्रीय भ्रष्टाचार पार्टी आहे म्हणणारे नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री बनवताय.
कायदा कुणासाठी समान ठेवला आहे? प्रसाद लाड साहेब असतील, तिकडं नगरचे खासदार आणि आमदार म्हणतात आता भाजपमध्ये गेल्यानंतर चांगली झोप लागते. राज ठाकरे साहेब 2019ला ईव्हीएमच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली. राज ठाकरे असतील, राज ठाकरे साहेब, आमचे जयंत पाटील साहेब, छगन भुजबळ साहेब, अजितदादा पवार साहेब, सर्व मंडळी एकत्रित आले आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुकला आणि सांगितलं लाखोच्या सभा महाराष्ट्रात घेऊ. कारण कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये राज ठाकरेंचा कॅन्डिडेट उभा होता आणि डोंबिवलीच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये कॅन्डिडेटचा मत सुद्धा कॅन्डिडेटला पडला नाही. त्याचा प्रचंड राग आला. ठाकरे साहेब घरातनं बाहेर आले आणि राज ठाकरे साहेब म्हणतात ईव्हीएम मध्ये गडबडी होते. जसं म्हटलं 3.5 दिवसानंतर रात्री 12:30 वाजता त्यांना नोटीस पाठवली ईडीने. गप, अजिबात गप. छगन भुजबळांना 4 वर्षाची डायरेक्ट जेल. तुम्ही तर बोलूच नका. भुजबळ साहेबांना जेलमध्ये, लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये, शरद यादवांना जेलमध्ये, हार्दिक पटेलला भाजपात घेतलं आणि या सर्व घोळ समोर येऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो आर्टिकल 14 लिहिलं, इक्वलिटी फॉर लॉ, सर्वांना कायदा समान आहे. अरे इकडे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप लावताय आणि तिकडे डायरेक्ट वोटिंग मशीन, डायरेक्ट त्यांची मशीन कोणती, कपडे धुण्याची कोणती आहे ती मशीन, वॉशिंग मशीन होती. डायरेक्ट स्वच्छ प्रतिमा बनते. इकडे बाळगंगा धरणामध्ये ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला त्यांना डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये घेतला. मला 10चा टायमिंग आहे, मला कल्पना आहे आणि 10 वाजायला 1 मिनिट असताना मी थांबणार आहे. बरोबर हातामध्ये 19 मिनिटं आहेत. गांभीर्याने सर्वांनी ऐका की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, आम्ही तिला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो, एव्हरी वोट फॉर मोदी. ईव्हीएम, ईव्हीएमचं नाव बदला आणि ईव्हीएमचं नाव लिहा, एव्हरी वोट फॉर मोदी. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली सुरू आहे. 1 वोट 1 व्हॅल्यू, प्रत्येकाला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. 24 सप्टेंबर 1932 पुन्हा करार होण्याच्या अगोदर बाबासाहेब गोलमेज परिषदमध्ये गेले, गांधीजी समोर उभे राहिले. बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजाकडे संपत्ती नाही, टॅक्स नाही, जमीन नाही, माझा समाज हातावरती आणतो, पानावरती खातो. इंग्रज मायबाप, तुम्हाला एकच विनंती आहे की माझ्या समाजाला किमान राजा निवडण्याचा अधिकार द्या. गांधीजी उभे राहिले. गांधीजी म्हणतात स्वतंत्र मतदारसंघाची मला मान्यता देता येणार नाही. कारण गांधीजींना माहिती होतं शेड्यूल कास्टचा शेड्यूल ट्राईब, शेड्यूल ट्राईबचा ओबीसी, ओबीसीचा मुसलमान, हे जे कॅन्डिडेट उभं करतील ते केवळ मात्र याच बेसिसवरती असतील का एससीचा मत एससीला जाईल, ओबीसीचा मत ओबीसीला जाईल, एसटीचं मत एसटीला जाईल, मुसलमानाचं मत मुसलमानाला जाईल. हे गोष्टी घडू नयेत म्हणून गांधीजींनी कडाडून विरोध केला. गांधीजीनं गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं की मला आंबेडकरांच्या मागण्या मान्य नाहीत. बाबासाहेब उभे राहिले आणि गांधीजीला म्हणतात जर मी हिंदू धर्मामध्ये फूट पाडतोय असं तुम्हाला वाटतंय तर काय आज तुमच्या विहिरीवरती माझ्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार आहे? गांधीजी म्हटले नाही. मग माझा समाज आणि तुम्ही एक कसे काय? तुमच्या पंक्तीमध्ये माझ्या समाजाला जेवायला बसण्याचा अधिकार आहे? गांधीजी म्हटले नाही. मग माझा समाज आणि तुमचा समाज एक कसा काय? माझ्या पंक्तीतल्या लोकांना तुमच्या लग्न विधी कार्यामध्ये मुंजेमध्ये येण्याचा अधिकार आहे? गांधीजी म्हटले नाही. मग माझा समाज आणि तुमचा समाज एक कसा? अरे आंबेडकरवादियांनो एकच ध्यानात ठेवा, अरे आपण आपलं मत नाही वाचवू शकलो तर संविधानाची भाषा काय करताय? पहिले मत वाचवा नंतर संविधान वाचू. मतच नाही वाचवलं तर संविधान वाचवू शकणार नाही.
बाबासाहेब आंबेडकर आनंदाने घरून आले आणि 1932 ला पहिल्यांदा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती जेव्हा कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला 17 ऑगस्ट 1932 ला बाबासाहेब आनंदामध्ये भारतात येतात आणि आनंदात हसतायत, नाचतायत, खेळतायत, कारण त्यांना त्यांचा राजा निवडण्याचा अधिकार मिळाला होता. पण 24 सप्टेंबर 1932 ला महारवाड्यांमध्ये, चमारवाड्यांमध्ये आग लावली गेली आणि बाबासाहेबांचा नाईलाज झाला की पुणे करारावरती सही करायला मजबूर केलं. जे बाबासाहेब म्हणतात की मी जो मताचा अधिकार विजय प्राप्त करून आणलेला आहे, तो मताचा अधिकार मला या विजयच्या खांबाला फासावरती जरी लटकवलं तरी मी त्या पुणे करारावरती सही करणार नाही म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर यांना सही करायला मजबूर का केलं? प्रश्न विचारा मनाला. मग मताचा अधिकार संघर्ष करून बाबासाहेबांनी आणला, परंतु वर्तमान ईव्हीएम मशीननं तो मताचा अधिकार शून्य केला. मताचा अधिकार ज्या वेळेस शून्य होतो, आम्ही म्हणत नाही, सन 2004 ला ईव्हीएम मशीन भारतात आली. 4 आणि 9 मध्ये इलेक्शन काँग्रेसचे ईव्हीएमच्या माध्यमातून डिक्लेअर ते कंडक्ट केले आणि ईव्हीएमच्या माध्यमातून काँग्रेसची बहुमतात सत्ता आली. जेव्हा बहुमतात काँग्रेसची सत्ता आली सन 2009 मध्ये जी.व्ही. नरसिंगराव आणि स्वामी सुब्रमण्यम दोघेही कोर्टात गेले, काँग्रेसच्या विरोधात गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही जनता दलाचे कार्यकर्ते. तेव्हा जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे भाजपमध्ये विलीन झाली नव्हती. जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून जी.व्ही. नरसिंगराव आणि डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर त्यांनी फलकनामा दाखल केला ईव्हीएम मशीनच्या विरोधात. त्यांनी ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह तयार केले आणि 8 ऑक्टोबर 2013 ला कोर्टाने जजमेंट दिला. तो 8 ऑक्टोबर 2013 चा जजमेंट काय सांगतो? फ्री, फेअर अँड ट्रान्सपरन्सी, म्हणजे विश्वासपात्र, पारदर्शक असं इलेक्शन ईव्हीएम मधून कंडक्ट होत नाही. असं कोण म्हणतोय? रोशन पाटील नाही, बहुजन समाजाच्या चळवळीतली लोक नाहीत, तर 8 ऑक्टोबर 2013 ला ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉड केलं जाऊ शकतं, ते अविश्वसनीय आहे, ते बदललं पाहिजे. अशा प्रकारची भाषा सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस स्वतः जजमेंट देतात. 8 ऑक्टोबर 2013 चा जजमेंट आज कोणत्याही प्रकारच्या मीडियावर दाखवला नाही. जर न्यायपालिका अन्याय करते, कार्यपालिकेमधले क्लास 1 अधिकारी अन्याय करतात, जर संसद अन्याय करते, तर लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ पत्रकार आणि मीडिया असतो. त्या मीडियानं हे जजमेंट दाखवलं नाही, त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा कळालं नाही. आज वकील लोकांना सुद्धा याची माहिती नाही की अशा प्रकारचा स्वामी सुब्रमण्यम वर्सेस इलेक्शन कमिशन आयोगचं हे जजमेंट आलंय आणि त्या जजमेंट मध्ये असं लिहिलंय की फ्री, फेअर अँड ट्रान्सपरन्सी इलेक्शन कंडक्ट केले जाऊ शकत नाही. स्वामी सुब्रमण्यमने 4 प्रश्न विचारले. स्वामी सुब्रमण्यमने काय विचारलं होतं कोर्टामध्ये की ईव्हीएम मशीन